श्रीहरी नंदबाबांचे रक्षण. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी नदी वा सरोवराच्या पाण्यात जाता कामा नये. त्यावेळी वरुण देवतेचे सेवक कधीकधी पाण्यात फिरत असतात. एके दिवशी नंदबाबाने एकादशीचे व्रत केले होते. त्या दिवशी रात्री गोप जागरण आणि भगवंताचे कीर्तन करत होते. नंदबाबाला वाटले की सकाळ झाली आहे, त्यामुळे स्नान करण्यासाठी ते यमुनेत उतरले. त्यावेळी रात्रीचा 4था प्रहर सुरू झाला नव्हता. एक वरुण देवतेचा सेवक यक्ष तेथे यमुनेच्या पाण्यात फिरत होता. तो नंदबाबाला पकडून वरुणाकडे घेऊन गेला. गोपांना वाटले की नंदबाबा यमुनेत बुडाले. ते लोक ओरडू लागले आणि श्रीकृष्ण चंद्राला बोलवू लागले. त्यांची हाक ऐकून भगवंत श्रीकृष्ण धावत आला आणि यमुनेत उडी मारली. तो सरळ वरुण लोकात पोहोचला. लोकपाल वरुणाने भगवंताची पूजा केली आणि त्याच्या सेवकाने नंदबाबाला न ओळखल्यामुळे पकडले होते या अपराधाबद्दल क्षमा मागितली. भगवंत वरुण लोकातून नंदबाबाला घेऊन जमुना जलातून बाहेर आला. देवताच्या ज्या गोष्टी पाहिल्या होत्या त्या सर्व सांगितल्या. गोष्टी ऐकून गोपांना खूप आश्चर्य वाटले. गोपांवर प्रसन्न होऊन भगवंत श्रीकृष्णाने सर्वांना आपल्या दिव्य गोलकधामाचे दर्शन देखील त्याच वेळी घडविले. एक दिवस श्रीकृष्ण व बलराम गोप बालकांबरोबर वनात गायी चारत दूरवर पोहोचले. दुपार झाल्यावर मुलांना खूप भूक लागली. तेथून थोड्या अंतरावर मथुरेचे ब्राह्मण यज्ञ करत होते. भगवंताने गोप बालकांना तेथे ब्राह्मणांकडून काही भोजन मागण्यासाठी पाठविले. गोप बालकांनी ब्राह्मणांना श्रीकृष्णाचे नाव सांगून जेवण मागितले, परंतु ब्राह्मण काहीच बोलले नाहीत. निराश होऊन मुले परत आली. दुसऱ्यांदा भगवंताने त्या मुलांना ब्राह्मणांच्या बायकांकडे भोजन मागण्यासाठी पाठवले. जेव्हा त्या ब्राह्मण पत्नींनी ऐकले की श्रीकृष्ण चंद्र जवळच वनात आला आहे आणि उपाशी आहे, तेव्हा त्या अनेक प्रकारचे पक्वाने ताटात वाढून भगवंताजवळ धावत आल्या. भगवान श्रीकृष्णाने आपल्या मित्रांसह त्यांच्या जेवणाचा स्वीकार केला. जेव्हा त्या ब्राह्मण पत्नी यज्ञाच्या ठिकाणी परतल्या तेव्हा त्यांचे दर्शन केल्यामुळे ब्राह्मणांची देखील सर्व पापे नष्ट झाली. ब्राह्मणांचे हृदय देखील शुद्ध झाले. त्यांना फार दुःख झाले की गोपबालकांनी मागितल्यावर सुद्धा त्यांनी मुलांना भोजन दिले नाही. ब्राह्मणांना भगवंताचे दर्शन तर घ्यायचे होते, पण कंसाच्या भयाने ते श्रीकृष्ण चंद्राजवळ जाऊ शकले नाहीत. भगवंत श्रीकृष्ण आपले भक्त, आपले आश्रित आणि जो कोणी संकटकाळी त्याला सच्च्या भावाने हाक मारतो त्याचे नक्कीच रक्षण करतो. एकदा शिवरात्रीला नंदबाबा श्रीकृष्ण आणि बलरामाबरोबर अंबिका वनात भगवान शंकराची पूजा करायला गेला होता. सर्व लोकांनी दिवसभर व्रत केले होते आणि रात्री पूजा करण्यात मग्न होते. पूजा झाल्यावर तेथे वनातच सर्व गोप झोपी गेले. वनातून केव्हा एक मोठा अजस्र अजगर सरकत आला हे कोणालाच कळले नाही आणि नंदबाबाचे दोन्ही पाय जबड्यात घेऊन त्याला गिळू लागला. नंदबाबाने हाका मारून गोपांना उठवले. गोप जळत्या लाकडाने त्या अजगराला मारू लागले, परंतु असे असूनही त्या अजगराने नंदबाबाला गिळणे थांबवली नाही. गोपांचा आरडाओरडा ऐकून श्रीकृष्णचंद्र तेथे आला आणि त्याने आपल्या पायाने अजगराला मारले. भगवंत श्रीकृष्णाचे पाय लागताच तो अजगर आपले नागाचे रूप सोडून गंधर्वाच्या रूपात प्रकट झाला. त्याचे शरीर अत्यंत तेजस्वी होते आणि मण्यांची मूल्यवान आभूषणे त्याने घातली होती. तो सुदर्शन नावाचा गंधर्व होता. देवल ऋषींनी कुरूप पाहून एकदा तो हसला होता, त्यामुळे ऋषींनी त्याला अजगर होण्याचा शाप दिला होता. श्रीकृष्णचंद्राच्या चरणस्पर्शाने तो गंधर्व झाला होता. त्याने श्यामसुंदराची स्तुती केली आणि त्याची आज्ञा घेऊन देवलोकात निघून गेला. नंदबाबाची अजगरापासून सुटका झाल्यामुळे गोपांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ते लोक अंबिका वनाहून वज्रास परतले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.